मॉर्निंग मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट संपली. पाटील पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर हे माझं बघून लगेच चालू करतो आपण लॉगिंग. दिल चाहता है तू बोलते रहेगा उतना लुटते रहेगा. वेब्स आहेत ना, या थोड्या वेळा पहिले इथं शॅक पर्यंत येतात खाली. ओके, प्रॉन्स तगडे एक एक KFC वाले वाटतात ते प्रॉन्स. मला तर जुगार खेळता येत नाही, मला फक्त जोडपत्ते येतात. तर तिकडं असेल जोडपत्ते तर नक्की मी खूप जिंकेल पैशाने येईल. चलो, आजचा डे 3. गुड मॉर्निंग आपल्या गोवा ट्रिपचा. आपण आता सगळे रेडी झालोय. हे आपली पोरं झालं का, जायचं का, निघायचं का आज? तो बघा काहीतरी कचऱ्यात उचलून खातोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट संपली. पाटील पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवर. हे माझं बघून लगेच चालू करतो आपण लॉगिंग. सो आता आपण निघालोय आपल्या फर्स्ट पॉईंटला. आय थिंक क्रॅक गेली वाटतं स्क्रीन गार्डला. तर फर्स्ट आपण नाश्ता करणार आहे आणि मग त्याच्यानंतर निघणार आहे मोरजिम. ए गाडी निकाल ड्रायव्हर. हो घेतलाय, चल येऊ दे. फुल आण दे, आण दे, आण दे. टाटा आहे आपली, बुलेट काय हलकी आहे. आता आरामात आपण विशाल मागचा वायपर बघ. जाऊया. मस्त आहे की आपल्या 3rd डे गोवा एक्सप्लोरेशन आणि एक्सप्लोर करून टाकूया. तर मित्रांनो, आता आपण निघालोय नाश्ता वगैरे करून. मस्त वडा सांबार खाल्लाय, इडली खाल्ली आहे, पोहे खाल्लेत आणि आता आपण चाललोय फर्स्ट चोपरा पोर्ट. चोपरात आहे ना का काय? चापोरा चापोरा, सॉरी चापोरा चापोरा. आयकॉनिक चोपरा कोट. चापोरा फोर्ट आहे इकडे आहे चोपरा कोट. तिकडे. जे चापोरा फोर्ट. दिल चाहतेचे जी शूटिंग झाली आहे ना 3 मित्रांची, ती तिकडे आम्ही पण करायला आलो होतो शूटिंग. पण यार तिकडे चढायला लागेल यार. नाही थोडंसंच, एवढं काय नाही. बघितलं मी काल 360 मध्ये विषय. तिकडे घोडा आहे ना, हा घोडा असेल तर मी येतो. केदारनाथ सारखा. तर आता आपण बघूया मस्त आहे की तिकडे कसे कसे आपल्याला सीन भेटतात आहे. काय फर्स्ट टाइम जाणार आहे मी तर. तू गेलाय त्याच्या आधी? काय ते फक्त तिघांसाठी आहे ते. हा, आम्ही आगोडा वगैरे फिरलोय पण तिकडे नाही फिरलोय. सो आता आम्ही तिकडे जाऊ, बघू आणि आमच्यावर तसे फोटो आणि व्हिडिओज काढू की हमें हर साल गोवा आना चाहिए. घरातले नाही पाठवणार पण सुट्टी पण नाही भेटत. सुट्टी यार, काम गरीब आदमियों का बात कर दिया है अभी. सुट्टी भेटे हैं, छोट्या गोष्टी नाही नहीं, करायच्या. कल तो टर्फ डाल रहा था, 5 लाख में होएगा की? चला तर मग आम्ही भेटू, थोडस आता टर्फचं डिस्कशन करू. आम्ही करतो असं कधी पण बिझनेसच्या गोष्टी करतो. कसं आहे ते रील्स मध्ये बघतो ना आपण. उडा देंगे गोवा वाला डब्लू. हे विनायक तुम्ही फोर्ट दिल चाहता है. गाड्या कुठे लावायच्या? यार विनायक, इथं आम्ही आलेलो. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. त्या स्पॉटला आम्ही पोहोचलो आता. तर आता इकडे पुढे नाकाबंदी आहे. हे बांबू काढत विशाल जाऊन. आता आम्ही इकडं गाडी पार्क केली आहे आणि आपल्याला इकडून असं वरतून जायचं आहे, वरती चढत चढत. इथं पार्किंगचे चार्जेस आहेत 100 रुपीज. हे काय करणार पडेगा कारण का वरती नाकाबंदी आहे. बघितली तुम्ही लोकांनी. हे आपण आता कुठे आलो रे? चोपरा फोर्ट ना, चापोरा फोर्ट. चापोरा फोर्ट. बस काय भाई, घेऊन येतो ना. हे बघा, हे मित्र असे फोन करून काही पण घाणेरडं काम सांगतात. बघा याचा चेहरा बघा.
देखो इस शख्स को, यही है पाचोरा फोर्ट पे आहे. हे तुम्ही इकडे वाचू शकता, हे वाचण्यालायक नाहीये. तुझा चेहरा दाखवतोय व्लॉग मध्ये. आणि ते तुझं ते पण आलं तुझं दारू. हे पण आले आता ब्लॉग मध्ये. बोलत जा. तू बोलते रहेगा उतना लुटते रहेगा. हे पण आले. तर आमचा एक मित्र आहे अक्षय वारगडे म्हणून, तर त्याला पण यायचं होतं गोव्याला, पण आम्ही ठरवलेलं की आम्ही तिघच येणार म्हणून आम्ही त्याला नाही घेऊन आलो. म्हणून तो आता आम्हाला 10 मिनिटाला फोन करून त्रास देत राहतो. थकले लोक, ते दाखवलं ना तू? थकले, लगेच थकले लोक. भाई पाण्याची बाटली एक घेतली पाहिजे होती रे. अरे हा नको ते 100 रुपयाला एक बॉटल भेटेल. गरम होतात ना त्या. पण एवढं हे नाहीये. अरे हे पण आता फटाफट या शिड्या चढूया. रेलिंग पण इकडे जायचं आपल्याला. हा फोर्ट आहे, काय माहिती त्याचे डिटेल्स बघायला लागतील. पोर्तुगीज लोकांचा आहे का कोणाचा आहे? मुघल काय माहिती, चेक करून सांगू, कारण का मला याच्यावरती विश्वास नाही. काही सांगतो. चलो भेटूया. पोचलो आपण चापोरा फोर्टच्या वरती. आता इथून तुम्हाला सी व्ह्यू दाखवतो. किल्लेश मध्ये आलेलो आहे मी आता. किल्लेश सेल्फी काढायची चल ना, मग तिथून काढू ना. ऊन पण असं आहे आणि पूर्ण समुद्र येईल भाई. ए माझ्या मोबाईल मध्ये चांगलं येतं. अरे मी तिथून बोलतोय, पूर्ण समुद्र येईल असं बोलतोय. बघ इकडे मागे पण फायनली इथं आलो आणि व्हिडिओ काढली तशी दिलशाद आली. तुम्हाला जर व्हिडिओ काढायचे असेल तर नका. फोर्टचं काम चालू आहे. ऍक्च्युअल वाला सीन तिकडे आहे. इथं फोर्टचं काम चालू आहे. 2 महिने काम चालणार आहे. नका येऊन एक्सेल तिकडून सेल्फी घे. आम्हाला मस्त फ्रेश आरामोल चांगले बीच आहे. चांगले आहेत ना. यांना बोललो मी बागाला नका थांबू, तरी बागाला थांबतात. हे हा बोर्डजिम आरामबोल चांगले बीच आहे. आरामबोल वरती जास्त लोक जातात. पण तिकडचं पाणी डिफरन्स आहे ना बागा आणि याच्यापेक्षा. अजून किती पिले होतो याच्यात? वाजायला लागला आता डायरेक्ट. पंप आहे अजिंक्य. बोर्डजिम मध्ये जास्त रशियन बी लोक जास्त असतात. इकडे एक स्वीट वॉटर लेक पण आहे. थोडासा चावून मी याच्या गाडीमध्ये आला तर हा जिकडे घेऊन जा तिथेच जावं लागतं. मलाही खाडा. काय खाणार? मलाई खायचं. मला नको. मलाही नाही खाणार. चोखणार काय हे? चोखणार काय? बरं वाटते ना जरा नारळ पाणी पिल्यावर. आम्ही गोव्यात आल्यापासून फक्त पाणीच पित होतो. आता ना आता नारळ पाणी पितोय. बॉडी डिटॉक्स करतोय पाणी पिऊन. ये ठीक आहे, वाईट आहे रे. नको ना. काय काय गाणे दाखव. काय गाणे? हे बघ, रात्री पण तेच घालायचे यार मला. डाग आहे ना, डाग कपड्यांवरती लागले चांगले असतात. तू चरित्रावर लावून घेतो. डाग अच्छे होते खाली कपडों पे. तो खायचे आहे का?
नको आता नको आता हे बंद कर ना, तो गाडी अजून गरम होईल. अरे ऑटोमॅटिक बंद होईल रे ते. फायनली आपण आलो मोर्जिम बीच वरती. आता आय थिंक वाजलेत, किती वाजलेत? 12:30च्या आसपास, 12:30ला 5 कमी. विशालची एकदम सिनेमॅटिक आपल्याला व्हिडिओ काढायची आहे ना, त्याशिवाय तो आपल्याला पेमेंट नाही करणार ब्लॉगमध्ये. 200 रुपये पर डे ना तुझा? आता मस्त मोर्जिम बीच वरती आम्ही जरा एक्सप्लोर करू कसं आहे काय. शॅक वाला कोण आहे? जरा बसायचं का शॅक वर? अर्धा पाऊण तास एकदम कोण आहे भाऊ? आपण आहे. आता आम्ही चिल करतोय मोर्जिम बीच ए विशाल दे ना जस्ट कुठे पोहोचलोय. हा? आणि ठेवलं विशाल इथं झोपलाय आणि आम्ही मस्त की आता शॅक. बाय. आता तुम्ही जो सीन बघाल ना, खतरनाक आहे एकदम. ह्या ज्या वेव्स आहेत ना, या थोड्या वेळा पहिले इथं शॅकपर्यंत येत होत्या खाली. आता थोडं आपण समुद्रात झोपलोय आणि पब्लिक फुल चिल करते. इकडचा बीच थोडा डिफरंट आहे. सो इथं बागा कलंगूट सारखी क्राऊड नाही, नॉर्मल आहे. आणि फॉरेनर्स जास्त आहेत, रशियन वगैरे असे बोलतात इकडे. पण आपल्याला काय माहिती, आपल्याला सगळे गोरे लोक एकच सारखे दिसतात. बाकी हाय पब्लिक अशी थोडी सोबवाली आहे. आम्ही आता इथं शॅकमध्ये काहीतरी खायला मागवलं टाइमपास. शॅक वर बसणं फ्री आहे. हा इकडे शॅक वर बसणं फ्री आहे, फक्त तुम्हाला फूड ऑर्डर करावं लागेल. ऍक्च्युली हा एक हा चांगला सीन पॉइंट पण आहे. एक नंबर आहे. कारण कारण दुसरे का- बागा कलिंगूटला तुम्हाला बसलं तरी ते तुम्हाला उठवतात की बाबा नाही जे बसायचं तर 300 रुपये 400 रुपये चार्जेस. आम्ही इकडं मागवलं आपलं food. काय मागवलं आपण? पण त्याचं प्राइस एकदम कमी आहे. ठीक आहे ना. सी फूड मस्त आहे. मजा मजा खूप मजा आहे. वाव. मस्त. आता आम्ही लोक जरासं इथं हे करतोय, चिल मारत स्नॅक्स नाही म्हणतो काय याला फिंगर, चिकन फिंगर्स आहेत आणि ते फ्रेंच फ्राईज आहेत. इकडे घे ना. काय घे ना इकडे. एकदा ना असा एकदा आपण मोर्जिम बीचवरून आलो इकडे. जरा मला हर्षदाने रील्स पाठवलेली की इथं गोव्याला गेलं तर इथं एकदा फूड टेस्ट करून बघा. इकडचं फूड चांगलं असतं, गोवन किचन म्हणून. सो आम्ही आता इथं आलो आहे आणि आता जेवण बघतो तिथे काय आहे, फूडची क्वालिटी वगैरे कशी आहे, टेस्ट चेक करूया. आतून असं काय दिसतंय मस्त आहे की, आतून बोललं असं मस्त दिसतंय गोवन. आता आपण मालिक क्या खिलाओगे आज? आज खाएंगे हम लोग फिश थाली. हा फिश थालीमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. पहिले बघू आपण कोणती फिश थाली. जास्त करून सुरमई पापलेट मागू, पण जस्ट वेट फॉर मी. सो आमचं फायनल झालं आहे किंगफिश थाळी म्हणजे सुरमई थाळी आहे आणि एक आहे प्रॉन्स थाळी, 2 मागवलेत. तर बघू आल्यावरती कशा लागतात त्या. आपल्या इथं एक गोवाची फेमस ड्रिंक आलेली आहे आता, पुराक. वायकिंग्स पाहिजे ती वायकिंग्स. ही विशाल आणि अजिंक्य ट्राय करणार आहेत. त्या लोकांना गोव्याची स्पेशली हे ट्राय करायची होती. वायकिंग्स लोकांची ड्रिंक आहे वायकिंग्स. तू जास्त पिले मला काय म्हणतो. खरं सांग ना, टेस्ट कशी लागली? पुराक हळूच पिया का कडे खूप. हा अजिंक्य विनायक दादा घ्या. काय बोलला तर? विनायकची फरमाईश होती म्हणून एक पीक आम्ही मागवली, ते मागवणार नव्हतो. टँगी फ्लेवर आहे फुल आता. ठीक आहे, एकदा ट्राय करू शकतात, जास्त नका ट्राय करू फक्त. हे असं वाटतं की लिंबू सरबत आणि हे ते सगळं मिक्स केलेलं आहे असं वाटतं ना. चला आता बघू आपण आपल्या थाळ्या कधी येतील. करूया. तिला पण आहे नवीन नवीन. आपल्या थाळ्या आलेल्या आहेत. ठीक आहे. थाळ्या मस्तपैकी. अरे खेकड्याचा पीस येतो, प्रॉन्स थाळीमध्ये खेकड्याचा पीस येतो आणि सुरमई थाळी एकदम अशी हलकी फुलकी वाटते पण ओके.
मस्तपैकी प्रॉन्स तगडे आहेत. एक एक KFC वाले वाटतात ते प्रॉन्स. चला आता डायरेक्ट फटाफट जेवून घेऊया कटर भेटेल गेलं का आपल्याला आणि निघूया. व्हिडिओ मध्ये बघितलं कटर शकतो लागतो. हा आणि हॉटेल एकदम मस्त छान आहे. चला आता टेस्ट करूया फूड कसं आहे. मस्त असेल. कशी वाटते टेस्ट अजू? ॲव्हरेज आहे प्रॉन्सची टेस्ट आपण जशी लागत तशी नाही. चला आता मी करून बघतो. माझ्यावरून तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट काय आहे. रूमवरती आलो आम्ही परत. आता आम्ही जाऊ संध्याकाळी क्रूजवरती कदाचित. बघू पहिले जाऊन भेटते का नाही आम्हाला तिकीट वगैरे काय कसं आहे काय नाही बजेटमध्ये आहे का नाही. आता आम्ही सरळ इकडे तिकडे एन्जॉय करू आणि उद्या निघणार आहे आम्ही लोक मालवण तारकर्ली वॉटर स्पोर्ट करायला. बाकी आमचं असं दिवसाचा कमी दिसला असेल. दिवसामध्ये असं दिसतं काय तर डेकोरेटिव्ह आहे सगळं मस्तपैकी एकदम. रूम्स चांगले भेटले आम्हाला त्या हिशोबाने. वायफाय वगैरे आहे सगळे. आता आम्हाला कळलं की तो 24 आवर हॉट वॉटर का बोललेला. कारण का गरम पाणीचं नॉब चालू नाही केलं तरी नळाला गरम पाणी देते. एवढी गरमी आहे. तोंड धुवायला गेलं तरी चटके बसतात ते गरम पाण्याचे. चला आता थोडासा आराम करते. फिर मिळते है संध्याकाळ को. आपण निघालोय. ट्रेनचे 40 मिनिट दाखवत आहेत. पंजिम. आता आपण चाललोय अभी 2 अक्टूबर है हम लोग जा रहे पंजिम. कशावरती क्रूजवरती चाललोय आम्ही. डेल्टन रॉयल. आता बघू क्रूजवरती काय होतं असं असतं काय असतं का लोक जातात एवढे. चेक करूया काय मजा येते क्रूजमध्ये. तू गेलाय अजिंक्यात पहिले ना? मी 2 वेळेस गेलोय. आता अजिंक्याने अजिंक्याने सांगितल्याप्रमाणे तिकडे कसिनो असतो. जुगार खेळायचं असतं ते आपल्याला येत दारू नाही. पितात पेय पितात. ते पेय पितात. डीजे फ्लॅट काय डीजे असं काहीतरी बोलतात ना. डान्स वगैरे करू शकता तुम्ही तिकडे डिचिक डाकचिक फुल. आणि ते लोक आम्हाला परत रिटर्न 1 वाजता सोडतील. आम्ही तिथून येऊ. खायला वगैरे अनलिमिटेड आहे. खाणं मेन म्हणजे तेच आहे. आणि आपण जे तिकीट बुक केले ना चालू आहे विनायक. चालू आहे ना. आपण जे तिकीट बुक केले ना त्याच्यात आपल्याला VVIP ट्रीटमेंट असेल. म्हणजे 4 प्रकारचे असतात ते तिकीट्स. त्याच्यात आपल्याला एकदम प्रीमियम कोणतं मी दुपारी सांगितलं गोल्ड सिल्वर गोल्ड अँड प्रीमियम नाही. आणि प्रीमियमच्या वरती पण एक असतो एलाइट. सो वी परचेस दॅट एलाइट कार्ड. तो आहे 6400 चा. पण आपल्याला ओनली फॉर 1000 ला भेटलेला आहे. बिकॉज ऑफ वी हॅव कॉन्टॅक्ट. आपले कॉन्टॅक्ट गोव्यापर्यंत आहेत. कारण आपण गोव्याचेही तख्त राखितो. जर तुम्हाला कोणाला जायचं असेल तर कॉन्टॅक्ट फोन नका करू. कारण तुम्ही खूप तुमचं जा. त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आमचा प्लॅन कालचा होता. 1 दिवस स्किप झाला. तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील गोव्यात राहण्यासाठी तर 1-2 दिवस स्किप होईल. पण हो नक्की तुम्ही तिकडे जाऊन बघाच. म्हणजे त्याच्यात स्टार्टिंग प्राइस 2000 पासून ते 6000 पर्यंत असतो तिकीट. म्हणजे 2400 पासून ते 6400 पर्यंत. तर आपल्याला एलाइट तिकीट भेटलेलं आहे खूप कमी दरात. सो आपण चाललोय आणि तिथे गेल्यावर व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही. पण विनायक तरी चोरून काढणार. कारण विनायकने जसा छोटा कॅमेरा घेतलेला आहे. सो मज्जा तर खूप येणार आहे. आपण तिकडे लाईव्ह ऑर्केस्ट्रा असेल. देन फुल्ली लोडेड बफे असेल. म्हणजे नॉनव्हेजचं अनलिमिटेड. आपल्याला जे स्टार्टर हवं आहे ते घेऊ शकतो. कारण आपला प्रीमियम तिकीट आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट जुगार नका खेळू. तिथे गेल्यावर खूप पैसे हारले जातात. तिथे फ्री आपल्याला 1000 रुपयाचे कॉइन्स भेटतील. ते आपण फ्रीमध्ये एक बोलतात ना काहीतरी एन्जॉयमेंटसाठी आपण ते करूयात. बाकी आता एक कट मारून गेलो. मला तर जुगार खेळता येत नाही. मला फक्त जोडपत्ते येतात. तर तिकडं असेल जोडपत्ते तर नक्की मी खूप जिंकेल पैशाने येईल.
आणि आम्ही बघू. गोव्याला अजून 1 महिना काढू मग. हा मग मी रिझाईन देऊन टाकेन. आम्ही पण रोज जोड बसतीच नाही, मग आम्ही ठरवून बांधू त्या पैशाने. मी काय बोलतो तिथे खेळता खेळताच आपण बाजूला एक बोट घेऊया अशीच क्रूज टाईप. मग आपण आपले हे करायचे. आपला चालू करू. हा. मग मी तिथं गोट्या पण ठेवेल. जे आपल्याला येतात ते गेम्स ठेवायचे तिथे. हे कॉइन बिन मग आपल्याला जमत नाही माहिती काय कसं खेळत. भवरा बिवरा असला असता ना मस्त टोले बिले मारायचा ते जमलं असतं. नाही तर मध्ये ते स्क्रू ड्रायव्हर नाही का फेकून मारायचो आपण चिखलामध्ये गुपची. तसे काहीतरी जुगार असला पाहिजे होता. एनिवेज बघू आता काय कसं आहे पुढे तुम्हाला मी दाखवेल. चलो तर भेटूया आपण डायरेक्ट क्रूजवरती. वाटीमध्ये घेतला काय सगळं जाऊ दे, फोटो आलो आम्ही आमच्या गाडीजवळ आता परत. मस्त गोवा बिवा फिरून. या शाण्यानी मागची सीट घेतली. त्याला झोपायला पाहिजे म्हणून. अरे मागच्या सीटला जाऊन बसला नाही तर पुढं. हा फुल मजा केली आम्ही यॉटवरती. सॉरी क्रूजवरती. जास्त शूट करायला भेटला नाही. थोडं थोडं केलं. तर सर्वात पहिले रूमवरती त्याचा फ्रेश व्हायचा आणि झोपून जायचं आहे. कारण का सकाळी आम्हाला निघायचं मालवणला. मजा आली की नाही. ते हे लाव ना मॅप. परत जाणार नाही ना आपण. टिटोज लेन बघायची होती म्हणून जस्ट आम्ही त्याच्यामध्ये गेलेलो. पण खूप जास्त थकल्यामुळे आम्ही काय गाडीच्या बाहेर नाही पडलो. तिथून राऊंड मारून फक्त आम्ही परत आमच्या रूमजवळ गेलो. रूम आम्हाला खूप 5 मिनटावरती होती तिथून. आणि जाऊन झोपलो कारण का दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं मालवण. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल आम्ही मालवण ते मुंबई कसे आलो किंवा गोवा टू मुंबई.